शेवटचे 6 बॉल 9 ची गरज। पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये खेळून काढलाय, सलमान आहेत तिथे, बॉलला परत करतील। दुसरा धावेचा कॉल, स्ट्रायकिंगला फेकी आली आहे। फेकी यावेळेला जर पाहिली तर तिसरा धावेचा कॉल नाही, नकार दिला गेलाय। तिसरी धाव मात्र या कोलटप्प्यावरचा बॉल आणखी एक वेळ कव्हर्स मध्ये चांगला खेळून काढला अविनाश जायब आहे। दुसरा धावेचा कॉल आताही पाहायला मिळेल आणि 2 धावा आताही पूर्ण होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आत। पुन्हा एक वेळ या वेळेला वाह काय चेंडू टाकला, ओळखलं अल्तमशने, कौतुक करावं लागेल अल्तमशचं। हो 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 हातातून रन चोरला गेलाय, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, बॉल हातात होता आणि बाईचा इशारा पंचांचा। कोलटप्प्यावरचा बॉल सिंगल धाव जोडली जाईल यावरती, दुसरा धावेचा कॉल होईल का, परंतु मात्र यावेळेला अविनाश नक्कीच नकार देतील। शेवटचे आता 2, यावेळेला हे फुलटॉस, बॉल हवेत आहे, सिंगल धाव, दुसरा धावेचा कॉल होईल का, 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती, तिसरी ही निघाली आहे। हो 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 आणि सामना जिंकलाय ती राजा छत्रपती बुलढाणा संघाने। शेवटच्या बॉलवरती 3 धावा जोडल्या गेल्या आणि सामना आपल्या खात्यात घेतला गेलाय। पहिला विजय संपादन करत असताना टीम राजा छत्रपती बुलढाणा संघ। एका बाजूला अविनाश जायबाय, दुसऱ्या बाजूला महेश चाखेड मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये मन जिंकणारा आलाय आणि प्रेक्षकांनी टाळ्या सुद्धा वाजवल्या या मॅच मध्ये। खरं तर प्रेक्षक काय सामना होता, अक्षरशः शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना यावेळेला घेऊन गेले दोन्ही फलंदाज, परंतु मात्र अल्तमशने प्रयत्न केला त्याने ज्या पद्धतीने या मॅच मध्ये